त्याला अंतरवालीत येतो का मला माणसं बघायला? धार आहे का नाही? इथं ये नुसती नजर फिरा, नाही तर फिरा रे कॅमेरे भाई हो. दाखवायला अंतरवालीत काय आहे ते? यांना खपतच नाही. आमचे लेकर मोठे व्हायला लागले. निवडणुकीच्या टायमाला लागत येत मराठी प्रचाराला, पळ हे कर ते कर. आमच्या लेकरांचा आयुष्याचा विषय आला की यांनी सुरू केलंच. पहिल्यासारखं राहिलं नाही ना. तो पहिले दिवस बघ म्हणा, पहिल्या दिवशी एवढे लोक असतात, एवढे लोक आहेत. आजच आमच्या मराठ्यांच्या नादी नाही कोणी लागू शकत. असा जर मराठ्यांचा अपमान केला तर मराठी लाखात पुन्हा उसळत आहेत. हे कधीच आमच्या बऱ्यावर नाही. हे माझ्या मराठ्यांची अशी टिंगल करतात, एकत्र येत नाही. आता मागं कुणी राहिलं नाही म्हणून मग हे मराठी ताकदीने एक होते. आता तर जास्त येणार मराठ्या. आम्हाला खुन्नस देतात हे लोक, आम्हाला खुन्नस देतात, अपमानास्पद बोलतात. मग आमचे लोक धडाधड कामं सोडून देतात आणि धनाधन एक येतात. बघ तुला उत्तर मराठी 1-2 दिवसाच्या आत देणार. तुला मराठी दिसणार अंतरवाली, तुला उत्तर मिळणार. तुला काय करायचं तू बस ना. मग मी अर्धवट सोडत तो बस जाऊ तिथून पुढे उपोषणाला. का जमत नाही कमुळ्यात झालाय तुला? तू बस. असली विरोधी पक्ष लागत आहेत बघा राज्याला अपेक्षा पाहायची. यांनी जनतेच्या आक्रोशाकडून बोलायला पाहिजे, संतोष भैयाच्या खुनाकडून बोललं पाहिजे, गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाकडून बोललं पाहिजे. यांचं झालं की हे लगेच हातापुशी घेत. यांना लोकसभेला मराठीचे लोक पाहिजेत, आमदारकीला मराठ्यांचे लोक पाहिजेत. हे असले बेउपकारी येते म्हणून यांचा साफ होते. हे मुळाजाळाशी जे संपायला लागलेत ना, हे काँग्रेस संपायला हे असले ही असली येते म्हणून यांचे पक्ष संपायला लागले. आणि मूळ किडी हे असल्या किडी आहेत ना, ह्या बाहेर निघल्या पाहिजे तेव्हा यांचे पक्ष वाढते. हे फक्त कामापुरते मराठ्याजवळ ठेवते, काम झालं की ढकलून देते. हे पुऱ्या पक्षांचे, त्या काँग्रेस पक्षाचं त्याचं वाटोळ करायला खरे हे असले जबाबदारी 4-2 जण. त्यांच्यात बाकी सगळे काही चांगले आहेत, कामं करतात, आपटोप घेतात. पण असल्या नाशक्यांमुळं पक्ष मोड होतो त्यांचा. जे मराठींचा द्वेष करतात, हे मराठ्यांनी द्वेषाने बरबाडलेले हे लोक ते आता मराठ्यांपुढे मला या उपोषणातून उघड्या पाडायचे, सत्तेतले बी आणि विरोधातले. ह्या उपोषणाचा ध्येयच हे आता. चांगली गोष्ट आहे ना, देऊन टाका मला. कापा पोतं घेऊन येतो, गॅजेट ते देऊन टाका सगळे, आणि पोत्यात भरून आणतो सगळं आरक्षण जाणून. चांगली गोष्ट आहे, कौतुक करतो आम्ही त्यांचं, आड बोलत नाहीत. जर आता सरकारमधल्या मंत्र्यांचं म्हणणं असेल, बावनकुळे साहेबांचं, की आम्ही सकारात्मक येत करतो मागण्या, चांगली गोष्ट आहे, बसतोच आम्ही त्यासाठी. ह्या मराठ्यांनी जसं तुम्हाला मागं डोक्यावर घेतलं तसं पुन्हा डोक्यावर घेऊन नसतील म्हणा बावनकुळे साहेब, लक्षात ठेवा. मागं मराठी डोक्यावर घेऊन नसलेले ती विसरायचं नाही. मग हे राहिलेलं देऊन टाका ना. कोणची योजना तर तिथं EC-BC दिलं तर त्याच्यात आता पोरं बाहेर काढले सगळे. EC-BCच्या पोरांकडं ऑप्शनच नाहीये शिष्यवृत्तीसाठीचा, त्या स्कॉलरशिपसाठीचा. आता कॉलेज 100% फीस मागायला. कशाला दिलं 10% आरक्षण? नेमकं दिलं कशा? जर आता कॉलेज पहिलं सत्र परीक्षाचं संपलंय, दुसरं सुरू होतं, कॉलेज पोरांना फीस मागायला लागले 100%, ते दिलं कशा? आमचं EWS का घातलं? आमचं EWS आम्हाला पुन्हा माघारी पाहिजे. आम्हाला आमचं EWS पुन्हा माघारी पाहिजे. आमच्या आहेत त्या मागण्या मुख्यमंत्री साहेबांनी पडलेतच आता बावनकुळे साहेब मध्ये, तर आमच्या मागण्या तातडीनं सगळी अंमलबजावणी करा. मागं जसे मराठी डोक्यावर घेऊन नसले तसे पुढेही नसते. नाही
आणि मग आता नाही काय तुम्हाला वाटतं पहिल्या दिवसात गोट्या आणा. आता आता मग आता ते आता सुरू होईल ना टप्प्याटप्प्याने पुढं मग दमानी जरशी होईल ना सुरू आता. नाही मी काय म्हणतोय बाबा आता पहिले ते ढकल होती मुख्यमंत्र्यावर ढकलाय ते शिंदे साहेब मी अडीत नाही महाकायचा संबंध नाही फडणवीस साहेब असं म्हणायचे. मग आता आम्ही काय सुरू केलं आता कोणी मुख्यमंत्री तुम्ही सत्तावर तुमची खालून तुमचीशी कुंकडून बी कुंकून खालून आऊ धरलं तरी तुमचं आहे उभारून धरलं तरी तुमचंच आहे त्याला काही अडचण नाही. मग आता आम्हाला फक्त ह्या उपोषणातून बघायचंय मराठ्यांविषयी ती त्यावेळी ढकलाढकली होती आता तुमच्या हातात. तुमच्या मनात मराठ्यांविषयी राग द्वेष आहे का नाही? तुमच्या मनात आमच्या लेकरांच्या अन्नात विष घालायचं जे तुमचा विचार आहे आम्हाला जे वाटते ते आहेत का नाही त्याच्यात उघडे पाडणार आहे. म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवलाय आमचं द्या मागण्या सगळ्या मान्य करा हरकत नाही. तुम्ही नाही दिल्या तर मराठा समोर क्लिअर चित्र होणार आहे. आणि मग 25च्या नंतर ज्यावेळेस उपोषणातही संपल तेव्हा तर काहीच बोलणार नाही हे उपोषण पुरं होऊच तर ते. पण याच्यानंतर मग लागला आपलं त्यांचा सामना. आता मग त्या टाइम आता कुठे ते मुख्यमंत्री आता कुठे ते आणि हा पण त्यावेळेस काय म्हणायचे त्यांना करू दिलं जात नसायचं. आता काय प्रॉब्लेम आहे आता सगळं तुमच्याकडेच आहे ना. ते होते तर त्यांनी काय दिलं आता राहिलं तुम्ही द्या जाऊ द्या ना भांडण खेळण्यापेक्षा. शिंदे साहेब लय चांगले फडणवीस साहेब लय वाईट किंवा फडणवीस साहेब लय चांगले शिंदे साहेब लय वाईट हे म्हणण्यापेक्षा त्यांनी काय दिले तुम्ही काही द्या बघू द्या ना आम्हाला कोण कोण काय काय देत ते आमच्या लक्षात येणार होतं याच्यात. त्यांच्या म्हणण्यावर करायला लागलो आंदोलन मी त्यांना नाही कळायचं अर्धवट म्हणजे काय असतं त्याला नाही कळणार. लोकांच्या गरिबांच्या भावना काय असतात आंदोलन काय असतं उपोषण काय असतं कोणत्या टप्प्यावरती थांबायचं कोणत्या नाही थांबायचं यांना रांगोळी करून घ्यायची सवय लागलेली. आम्ही चाणक्य बुद्धीनं चाललेले आहेत कोणत्या टायमाला काय करायचं कोणत्या टायमाला उठाव घ्यायचा कोणत्या टायमाला समाजाच्या पदरात काय पाडून द्यायचं समाजाला काय काय मिळून द्यायचं. आम्ही अर्ध्यात थांबू नाही तर चौथ्यात थांबू. समाजाच्या पदरात कसं पाडून द्यायचं ही माझा उद्देश असतो. मी माझ्या बुद्धीनं माझ्या हुशारीनं चाललो म्हणूनच कधीच न 75 वर्षात मिळणारं आरक्षण या गोरगरीब मराठ्यांच्या पदरात टाकलेला मी त्याच्या म्हणण्यावर मला कसं झालं मी आता हे उपोषण कसं होणार हे सगळ्यांना दिसणार. सगळ्यांनी एका जागेवर इथं अंतरावलीतच करायचंय राज्यात कुठेही करायचं नाही. पण काही गावं ऐकणार नाही आम्हाला निरोप यायलेत ना रात्री ते म्हणतात आता आम्ही आमच्या गावातही करतो. आता काय डोकं लाव सांगणार तर यावेळेस काहीच नाही. पण तुमच्या समक्ष सगळं दिसणारे किती कठोर होते तुमच्या समोर कठोर किती होत आहे हे तुमच्या समोर दाखवणार आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला आता यावेळेस नाही सांगणार तुम्हाला स्वतः दिसणार होऊन जाऊ दे आता काय व्हायचं. मराठी पण आता पक्के झालेले त्यावेळेस मिळवायचंच मग. चल धन्यवाद.